आणि आता महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचे आपण वेगवान अपडेट घेऊयात। ऑपरेशन सिंदूरच्या सामन्यातून कौतुक। पाकिस्तान जगाला भार असलेली दहशतवाद्यांची भूमी, तर दहशतवादी पाकिस्तानच्याच आश्रयाला कसे येतात। कोणी निरपराध नागरिकांचे प्राण घेत असेल तर युद्धाचा मार्ग स्वीकारावा लागतो। सामन्यातून कारवाईचं कौतुक। नवी दिल्लीमध्ये आज केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक सकाळी 11 वाजता संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये बैठकीत सर्व पक्षांमधील खासदारांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये। भाजपच्या मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय। मुंबईत आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्षांची नियुक्ती। जिल्हाध्यक्षपदी 45 ते 60 वयोगटातील ज्येष्ठ व्यक्तींची नियुक्ती। कोर कमिटीच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय। ऑपरेशन सिंदूरमुळे झालेल्या नुकसानीचे फोटो समोर। मॅक्सॉर टेक्नॉलॉजीजचे सॅटेलाइटचे फोटो समोर। बहावलपूरमधील जामिया मशिदीचे आणि मुरीदके शहराचे फोटो। भारतीय क्षेपणास्त्रामुळे झालेले नुकसान सॅटेलाइटच्या फोटोमध्ये दिसून येत आहे। जम्मूच्या काही भागातील शाळा आज बंद। जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमध्ये शाळा बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आज बंद राहणार। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये आज विशेष आरती। सकाळी 8:30 ते 9:30च्या दरम्यान विशेष आरती आणि पूजेचं आयोजन। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेच्या अनुषंगानं आयोजन। सोलापूरमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आदर्श संस्था चालक म्हणून अभिजित ढोबळे यांचा गौरव। एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा सोलापूरमध्ये मेळावा। भारतीय सैन्य दलानं केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल साताऱ्यामध्ये भाजपच्या वतीनं महाआरतीचं आयोजन। पंतप्रधान आणि सैन्य दलाचं केलं अभिनंदन। भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये मशाल रॅली। बजेरिया मित्र परिवाराच्या वतीनं देखील मशाल रॅलीचं आयोजन। भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं आनंदोत्सव साजरा। मुंबईत बजरंग दलाकडून हल्ल्याचं स्वागत करण्यात आलं, तर पेढे वाटत साजरा करण्यात आला जल्लोष। भारतीय सैन्य दलाच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर, तर भिवंडीमध्ये जल्लोष। तिरंगा फडकावत शौर्य गीत गात जल्लोष साजरा करण्यात आला। भारताचा पाकिस्तानवर हल्ला, छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष। भारतानं केलेल्या कारवाईचं नागरिकांकडून कौतुक करत फटाके फोडत उत्सव साजरा। विश्व का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, पाकिस्तान भारत माता की। मोदी सरकारनं पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडनं फटाके फोडत आनंदोत्सव साजरा। भारतावर पाकिस्तानवर भारतीय सैनिकांनी हल्ला केल्याच्या बद्दल भारतीय सैनिकांचं आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करण्यासाठी आनंदोत्सव। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथे फटाके फोडत जल्लोष साजरा। पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचा नांदेडमध्ये जल्लोष। ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्री संघाच्या वतीनं देखील साजरा करण्यात आला जल्लोष। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, मोदी जिंदाबाद, मोदी जिंदाबाद, मोदी जिंदाबाद। भारतीय सैनिकांचा, भारतीय सैनिकांचा। ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल सांगलीमध्ये जल्लोष। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जल्लोष। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अकोल्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून जल्लोष। यावेळेस फटाक्यांची आतषबाजी करत पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नागपूरमध्ये भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर भाजप युवा मोर्चाकडून जल्लोष। तर यावेळेस तिरंगा फडकावत भारत माता की जयची घोषणाबाजी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार।
सर्जिकल स्ट्राईक सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पैठण शहरामध्ये फटाके फोडत जल्लोष साजरा. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते होते उपस्थित. ऑपरेशन सिंदूर नंतर संगमनेरमध्ये फटाके फोडत आनंदोत्सव साजरा. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याचा आनंद. भारतीय सेनेनं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानं घाटकोपरमध्ये आनंदोत्सव तर नागरिकांनी फटाके फोडत ढोल ताशा वाजवत केला आनंदोत्सव साजरा. एअर स्ट्राईक नंतर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात नागरिकांनी जल्लोष करत फटाके वाजवत केला आनंदोत्सव साजरा. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केल्याचा जल्लोष. मालेगावच्या खामखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जल्लोष साजरा. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याचा पाकिस्तानवर प्रतिहल्ला. पुण्यामध्ये जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पूजा करत उत्सव केला साजरा. केंद्र सरकारच्या आदेशानंतर वाराणसीमध्ये मॉकड्रिलची तयारी. श्वान पथक, अग्निशमन दल आणि पोलीस दलही सज्ज. उरणीच्या मोरा बंदराजवळ आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी मॉकड्रिलचं आयोजन. प्रशासनाच्या वतीनं सायरन लावण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे दिले निर्देश. दिव्यांग संघटनेकडून साताऱ्यामध्ये बेमुदत उपोषण सुरू. लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांसाठी 5% राखीव असलेला निधी खर्च करावा यासाठी बेमुदत उपोषण. हिंगोली बस स्थानकामध्ये शिक्षिकेच्या बॅगमधील दागिने चोरट्यानं पळवले. बस स्थानकावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पोलीस प्रशासनानं पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी नागरिकांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा कहर. भात शेतीचं मोठं नुकसान. विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीत विजेच्या धक्क्यानं कंत्राटी कामगाराचा मृत्यू. विद्युत पुरवठा दुरुस्तीचं काम करत असताना दुर्घटना तर वादळी वाऱ्यामुळे पेडगाव परिसरात विद्युत पुरवठा खंडित केला होता. कराडमध्ये प्रेम संबंधाच्या संशयावरून युवकाचं अपहरण करत हत्या. 7 जणांना अटक. कराड तालुका आणि कासेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई. गंगाखेड परिसरामध्ये गांजा जप्त. 1,44,780 रुपयांचा गांजा जप्त. कारवाई दरम्यान आरोपी फरार. परभणीमध्ये कापड दुकानामध्ये चोरी करताना 2 महिलांना रंगेहात पकडलं. बोरीचा आठवडी बाजार येथे घडली घटना. दुकानदाराच्या लक्षात येताच कपडे चोरी करणाऱ्या महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सांगलीमध्ये दुचाकी चोरट्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 5 दुचाकीसह 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. ऑपरेशन नार्कोस अंतर्गत विशेष मोहीम. गोंदियामध्ये साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून गांजा जप्त. ट्रॉली बॅगमधून 2 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त. रेल्वे पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.